टक्केवारीसाठी उद्योग घालवले, संभाजीनगरच्या तरुणांचे भविष्य नासवले, अक्षरशः पाणीही पळवले। खैरेंनी 20 वर्षात फक्त हेच काम केले। चंद्रकांत खैरे 1999 ते 2019 छत्रपती संभाजीनगरचे खासदार। या कारकिर्दीत खैरेंनी काय केलं हा प्रश्न विचारला तर संभाजीनगर वासियांना एकही काम सांगता येणार नाही। हे तर सोडाच, पण स्वतः चंद्रकांत खैरेंना सुद्धा सांगता येणार नाही। स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचा वसा घेऊन राज्यभर शिवसेना उभी केली। ही शिवसेना उभी करताना बाळासाहेबांनी छत्रपती संभाजीनगरमधील तत्कालीन वातावरण पाहता इथे प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेची गरज आहे हे ओळखून इथे ताकद वाढवली। शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर इथे अनेक माणसं निवडून आली। अनेकांना बाळासाहेबांनी संधी दिली, त्यातलेच एक चंद्रकांत खैरे। मात्र बाळासाहेब ठाकरेंनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी काय काम केलं? शहराचा काय विकास केला? शहराच्या कोणत्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवला? हे साधे प्रश्न विचारले तर छत्रपती संभाजीनगरचे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतात। खासदार शहराचं, जिल्ह्याचं किंवा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी। देशासाठी पॉलिसी तयार करण्याची मोठी जबाबदारी खासदार महोदयांवर असते। मात्र चंद्रकांत खैरे महोदयांनी कधी काळी औद्योगिक केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अधोगतीकडे नेलं। महोदयांना एखाद्या कामाचं क्रेडिट घेता यावं अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही। उलट शहरात उद्योग निर्माण करण्यासाठी येणाऱ्या उद्योजकांना रेड कार्पेट टाकण्याऐवजी महोदयांनी त्यांना टक्केवारीसाठी परेशान केल्याचा आरोप त्यांच्यावर होतो। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी संघर्ष केला आणि या महोदयांनी मात्र काम कसं मिळणार नाही याची व्यवस्था केली। उद्योग वगैरे तर फार पुढच्या गोष्टी झाल्या। आपण थोडंसं मागे जाऊ, मूलभूत सुविधांपासून सुरुवात करू, कारण खैरे हे फक्त खासदार नव्हते तर पक्षाचे नेते सुद्धा होते। शिवसेनेची अनेक वर्ष या शहरातील महापालिकेवर सत्ता होती। या महापालिकेवर सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहेबांचा अंकुश होता। मात्र इथल्या सत्तेच्या माध्यमातून सुद्धा साहेबांनी काय केलं असा प्रश्न विचारला तर उत्तरात फक्त संताप येतो। रस्ते नाही, त्यावर लाईट कधी सुरू कधी बंद। भूमिगत गटार योजनेचे 12 आणि स्वच्छतेचे 3-13 वाजलेत। अहो, साधं पिण्याच्या पाण्याचं नियोजनही करता येऊ नये, मग खासदार म्हणून 20 वर्षात केलं काय महोदयांनी? फक्त खिसे भरले आपले आणि आपल्या कुटुंबातील लोकांचे। पाय तोडले आपल्याच पक्षातील नेत्यांचे, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे। साहेब वाट पाहत बसले मंत्रीपद मिळण्याची आणि त्यासाठी लाळघोटेपणा करत राहिले त्यांच्याच सारख्या निष्क्रिय पक्षश्रेष्ठींची, अर्थात उद्धव ठाकरेंची। त्यातून मिळालं काय? फक्त लाचारी। आणि संभाजीनगर वासियांच्या पदरात काय पडलं तर निराशा। माणूस साधा, कमी शिकलेला असावा, पण असा निष्क्रिय नसावा। संभाजीनगरकरांच्या भविष्याची वाट लावणारा माणूस आता नकोच। आता माणूस हवा तो मातीतल्या माणसांच्या प्रश्नांची जाणीव असणारा, सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेणारा आणि सामान्यांसोबत उभा राहणारा। त्यामुळे आता बस, आता नाही, जनता चुकणार नाही। जनतेला कळलंय बदल घडवावाच लागणार। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या आपल्या भुमरे साहेबांनाच निवडून द्यावं लागणार। तेव्हाच विकास होईल देशाचा आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचा, शेवटी आपल्या संभाजीनगरचा। कारण संभाजीनगरच्या जनतेला माहिती आहे, शेवटी पैठणचंच पाणी आपली तहान भागवू शकतं।